तुम्हाला साडेसाती चालू आहे का? तुम्हाला साडेसातीविषयी आणि शनी महाराजांविषयी भीती वाटते का? असे जर असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा. कारण दिनांक 27 जुलै 2026 रोजी शनी महाराज मीन राशीमध्येच वक्री होणार आहेत. त्यांचा हा वक्र कालखंड थोडा थिडका नसून तब्बल 137 दिवसांचा म्हणजे एकंदरीत 4.5 महिन्यांसाठी असणार आहे. आणि हा कालखंड तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण शनी हा ग्रह आपल्या पूर्वायुष्याचा कारक ग्रह आहे आणि जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो त्यावेळेला तो तीव्र फळे देत असतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात सध्या काय केले पाहिजे, शनीचा हा वक्र कालखंड कसा घालवला पाहिजे याविषयीची ज्योतिष माहिती आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत वक्री शनी आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज शेवटचा आणि तिसरा भाग. आजच्या भागामध्ये आपण धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी शनीचा हा वक्र कालखंड कसा असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती ही जाणून घेणार आहोत. दिनांक 27 जुलै पासून मध्यरात्री 12:28 शनी महाराज मीन राशीमध्येच वक्री होणार आहेत आणि त्यांचा कालखंड दिनांक 11 डिसेंबर 2026 पर्यंतचा असणार आहे. या कालखंडात शनी महाराज रेवती या बुधाच्या तर उत्तरा भाद्रपदा या स्वनक्षत्रातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. शनी हा पापग्रह आहे, त्याचबरोबर तो न्यायप्रिय सुद्धा ग्रह आहे आणि त्यामुळेच शनीला सर्वच जण घाबरून असतात. परंतु आपण जर सद्वर्तन केले तर त्याचे सुद्धा शनी उत्तम फल हा आपल्याला देत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक मंदगतीने चालणारा हा ग्रह आहे आणि हा ग्रह सेवक वर्ग, नोकर, लोखंड यासारख्या गोष्टींवर प्रभाव टाकत असतो. त्याचबरोबर आपल्या पूर्वायुष्याचा कारक शनी असल्यामुळे ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी आणि वक्री शनी आहे त्यांना सुद्धा हा शनी आपल्या पूर्वायुष्यात डोकवायला भाग पाडणार आहे. शनीची 3 दृष्टी असते, ती म्हणजे 3री, 7वी आणि 10वी. शनी ज्या भावावर दृष्टी टाकतो आणि ज्या भावामध्ये तुमच्यासाठी आहे असे भाव यामुळे प्रभावित होऊ शकतात आणि म्हणूनच शनीचा हा वक्रकाल आणि त्याचे फळ तपासून पाहणे हे अत्यंत गरजेचे ठरते. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोन्हीनुसार पाहावे आणि एकत्रितपणे आपला जर निर्णय घेतला तर तो जास्त संयुक्तिक ठरू शकतो. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते वृश्चिक राशीच्या जातकांची चर्चा 2 भागामध्ये केलेली आहे. याची लिंक सुद्धा या भागामध्ये असणार आहे. ज्यांना ती पाहायची आहे ते नक्की पाहू शकतात. आजची सर्वप्रथम राशी आहे ती म्हणजे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी शनीचा हा वक्र कालखंड कसा असणार आहे हे आता आपण पाहूयात. धनुराशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि तृतीय भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी चतुर्थातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि येथेच तो वक्री झालेला आहे. त्याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भाव, दशम भाव आणि पहिला भाव म्हणजे व्यक्तिमत्व भावावर असणार आहे. धनुराशीच्या जातकांना सध्या ढैया चालू आहे, यालाच कंटक शनी असे सुद्धा म्हणतात. चतुर्थ भाव हा तुमचा वास्तुसौख्याचा भाव आहे, मातृसौख्याचा भाव आहे. एकंदरीत सौख्याचा विचार या भावावरून केला जातो आणि म्हणून तुमच्यासाठी घरगुती प्रश्न जे आजपर्यंत अपूर्ण राहिले आहेत त्याकडे लक्ष पुरवणे हे गरजेचे आहे आणि त्यामुळे तुम्हालाच एक प्रकारचे समाधान सुद्धा लाभणार आहे. आत्तापर्यंत अपूर्ण राहिलेली कामे या कालखंडात तुम्ही पूर्ण करा, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या भविष्याचा मार्ग सुकर होण्यासाठी होणार आहे. या कालखंडात शनीची 3री दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ भावावर पडणार आहे आणि म्हणून या कालखंडात तुमचे विरोधक हे काहीसे नमलेले दिसून येतील. याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही या कालखंडात जास्त सक्षम बनाल आणि ही तुमची जमेची बाजू असणार आहे. याचा उपयोग तुम्ही कसा करायचा हे मात्र तुमच्या हातात असणार आहे. त्याचबरोबर जुनाट आजारांशी जे झुंज देत असतील त्यांच्यासाठी आजारातून मुक्तीचे संकेत हा शनी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हा सुद्धा धनुराशीच्या जातकांसाठी एक प्लस पॉइंट म्हणता येतील. त्याचबरोबर जे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये व्यस्त आहेत, विनाकारण ज्यांना कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे त्यांना यामधून सुटका मिळण्याचे योग हे सुद्धा हा शनी घेऊन येत आहेत. नोकरीमध्ये बदलाचे संकेत सुद्धा हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. घर आणि कार्यक्षेत्र या दोन्हीमध्ये कामाची तुम्हाला कसरत करावी लागणार आहे. व्यापाऱ्यांना सुद्धा ताणाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
कामेही डिले होऊ शकतात आणि म्हणूनच धैर्याची परीक्षा या कालखंडात तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर शनीची 10वी दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर असणार आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात काहीशी उदासीनता येऊ शकते आणि त्यासाठी मानसिक आरोग्य सांभाळणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. त्याच्यावर उपाय म्हणून तुम्ही तुमची दिनचर्या संतुलित ठेवा, योग्य तेवढे आत्मचिंतन आत्ममनन करा, हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. दाम्पत्य जीवन हे सुद्धा या कालखंडात सांभाळले पाहिजे आणि त्यासाठी दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद असणे हे गरजेचे असणार आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये काही व्यवसाय किंवा व्यापार करत असाल तर त्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता ही ठेवणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर कामामध्ये आणि तुमच्या संबंधांमध्ये सुद्धा पारदर्शकता असणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे असणार आहे. वास्तू संबंधी निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार केला पाहिजे. नवीन प्रॉपर्टी घेणार असाल तर या कालखंडात ती तुर्तास थांबवलेलीच बरी. ज्या वेळेला शनी महाराज मार्गी होतील त्यावेळेचा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे आणि म्हणूनच 11 डिसेंबर 2026 पर्यंत वास्तू खरेदी करण्याचे जर तुम्ही मनसुबे रुजत असाल तर त्यामध्ये थोडी दिरंगाई होऊ शकते किंवा महत्त्वाची कागदपत्राची पूर्तता या कालखंडात करा आणि ज्या वेळेला शनी मार्गी होईल त्यावेळेस प्रॉपर्टी खरेदीचा निर्णय घ्या, हे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. या कालखंडात वाहन हे सुद्धा तुम्ही सावधानतेने चालवले पाहिजे. जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचे नवीन बदल या कालखंडात शक्यतो न केलेलेच बरे. जे आहे तेच चालू ठेवा. 11 डिसेंबर नंतर हे निर्णय घ्या. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर मेहनतीचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही योग्य ती मेहनत करणे हे गरजेचे असणार आहे. कारण शनी तुमच्या मेहनतीचे फळ देत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना हृदयविकार असतील त्यांनी आपल्या आरोग्याचीही योग्य तेवढी काळजी घ्या आणि दुखापत होण्यापासून स्वतःला वाचवा. उपाय म्हणून तुम्हाला तुमच्या आईचे आशीर्वाद हे उपयोगी पडणार आहेत. त्याचबरोबर तुमचे मानसिक आरोग्य हे स्वस्थ कसे राहील याचे प्रयत्न करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. उपाय म्हणून हनुमानाची आराधना करणे, मारुती स्तोत्र वाचणे, हनुमान चालीसा वाचणे आणि त्याचबरोबर घरातल्यांना मदत करणे हे तुमच्यासाठी हितावह ठरेल. तर मकर राशीच्या जातकांसाठी तुमचा लग्नेश म्हणजेच राशी स्वामी असलेला आणि द्वितीय भावाचा स्वामी असलेला हा शनी तृतीयातून आपले गोचर करणार आहे आणि याच भावामध्ये तो वक्री होणार आहे. हा भाव पराक्रमाचा आहे. त्याचबरोबर छोट्या भावंडांचा विचार हा सुद्धा याच भावावरून केला जातो. तृतीय भावामध्ये शनी हा कारक असतो आणि त्यामुळे शनीची शुभ फळे ही तुम्हाला पाहायला मिळतील. अशा या शनीची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव, नवम भाव आणि द्वादश भावावर असणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ नक्कीच चांगला आहे, परंतु कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हे त्याचे फळ चांगले असणार आहे आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य ते फळ तुम्हाला मिळणार आहे आणि हा कालखंड मकर राशीसाठी सुकररित्या व्यतीत होण्यास सुद्धा तुमच्यासाठी हिताचा असणार आहे. परंतु तुमची कामे ही धीम्या गतीने पुढे सरकणार आहेत. छोटे मोठे लहान प्रवासाचे योग या कालखंडात तुमच्यासाठी येऊ शकतात. घरामध्ये तुम्ही स्वतः शिस्तीचे पालन केले तर त्यामुळे तुमच्या संततीवरही त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम होणार आहेत आणि म्हणून तुम्ही तुमची दिनचर्या या कालखंडात संतुलन ठेवणे तुमच्यासाठी अपेक्षित असणार आहे. या शनीची 7वी दृष्टी तुमच्या भाग्यावर असणार आहे आणि म्हणूनच भाग्याची जोड ही सुद्धा तुम्हाला मिळताना दिसेल, परंतु पित्याशी काही मतभेद होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. शनी महाराज हे 11 डिसेंबर पर्यंत जरी वक्री असले तरी सुद्धा दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत या शनीवर गुरुची शुभदृष्टी असणार आहे. म्हणून हा कालखंड काहीसा सुकर असू शकतो, परंतु त्यानंतर मात्र प्रत्येक राशीने आपली दक्षता घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही किंवा अभ्यास मागे पडला आहे त्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे आणि त्यामुळे तुम्हाला विद्यार्थी दशेत पुढे जाण्यास मदत मिळणार आहे. राहिलेले विषय असतील तर ते सुद्धा या कालखंडात सुटतील आणि म्हणून गेल्या वर्षी जर तुमचे विषय राहून गेले असतील तर फॉर्म भरा आणि ऑक्टोबरमध्ये तुम्ही नक्कीच परीक्षा द्या. तुमचे विषय हे नक्की सुटतील. आत्मविश्वास हा तुमच्या अंगी असणार आहे आणि त्याचा योग्य तो उपयोग तुम्ही या कालखंडात करून घ्यायचा आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी याचा लाभ हा घ्यायचा आहे. नोकरीमध्ये जर विचार केला तर मकर राशीच्या जातकांनी सजग राहणे हे गरजेचे आहे. आपले काम तुम्ही प्रामाणिकपणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. शक्यतो दुसऱ्यावर अवलंबून राहू नये हेच तुमच्यासाठी हिताचे ठरेल. व्यापाऱ्यांचा जर विचार केला तर अडकलेली व्यापाराची गती ही मार्ग पकडताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा जर जीवनात तुम्ही गंभीर असाल तरच या
प्रेमी जीवनात तुम्ही पुढे जा, अन्यथा विचार करा. घाई गडबडीने घेतलेले निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतात हे तुम्ही विसरू नका. त्याचबरोबर अभ्यास करा, मनन करा, स्वतःचे आत्मचिंतन करा. हा कालखंड तुमच्यासाठी आत्मचिंतन करायला लावणारा सुद्धा आहे आणि याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मकर राशीच्या जातकांसाठी झोपेच्या तक्रारी स्वतःहू शकतात. मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा तुम्ही त्याच बरोबरीने सांभाळले पाहिजे आणि म्हणूनच आत्मचिंतन तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा मार्ग आहे. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. त्याचबरोबर उपाय म्हणून हनुमानाची आराधना ही नियमित करा. त्याचबरोबर शनिवारी उडदाच्या डाळीचे दान हे मारुती मंदिरात करा आणि गरजूंची सेवा ही शनीला सर्वाधिक प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही गरजूंची मदत ही सुद्धा नक्की करा. गरजूंसाठी जर तुम्हाला काही मदत करता आली तर ते अत्यंत हिताचे असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी शनी व्ययेश आणि लग्नेश आहे आणि तो द्वितीयातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा भाव धन, वाणी, कुटुंब यांचा आहे. कुंभ राशीला सध्या साडेसाती सुरू आहे. त्यामुळे तुमचा हा परीक्षेचा कालखंड आहे असे जर तुम्ही समजले तर मार्गक्रमण करण्यासाठी तुम्हाला ही सुसंधीच आहे असे म्हणावे लागेल. प्रत्येक काम या कालखंडात तुम्ही काळजीपूर्वक केले पाहिजे, कारण शनी हा न्याय आहे आणि म्हणून तुम्ही जसे वर्तन करणार आहात तसाच ठसा हा तुमच्या पुढील आयुष्यावर पडणार आहे. त्यामुळे कसे वागायचे हे तुम्ही आधी ठरवा. अडकलेले पैसे आणि वसुली या कालखंडामध्ये वसूल होऊ शकते. पैतृक संबंधीची कामे जर ती अपूर्ण राहिली असतील तर या कालखंडात ती पूर्ण करण्याकडे आपले लक्ष द्या. घरात जर काही मतभेद असतील तर त्यावर काही मार्ग काढण्याचे प्रयत्न हे सुद्धा तुम्ही या कालखंडात करा. त्यासाठी हा शनी तुम्हाला सहाय्यकारी असणार आहे, कारण शनी हा पूर्वायुष्याचा कारक आहे आणि म्हणून पूर्वेचे मतभेद विसरण्यासाठी तुम्ही या कालखंडात स्वतःहून प्रयत्न करणे हे गरजेचे असणार आहे. शनीची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ भावावर, अष्टम भावावर आणि एकादश भावावर पडणार आहे. त्यामुळे या कालखंडात तुम्ही मातृसौख्य त्याचबरोबर कुटुंब सौख्य हे बिघडणार नाही यासाठी तुम्ही लक्ष दिले पाहिजे. जुन्या कागदपत्रांच्या जर काही त्रुटी राहिल्या असतील तर या कालखंडात तुम्ही सुधारण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. याची 10वी दृष्टी तुमच्या लाभभावावर आहे. त्यामुळे कामनापूर्तीचे मार्ग हे मोकळे होणार आहेत, परंतु हे सर्व न्यायानेच होणार आहे. अनितीने हे काहीही होणे शक्य नाही. साडेसातीतील चुका या कालखंडात तुमच्या समोर येण्याची शक्यता दिसत आहे आणि म्हणूनच तुम्ही जर काही चूक करत असाल तर ती मात्र आत्ताच सुधारा. शनी तुमच्यासाठी ही संधी घेऊन येत आहे. या संधीचा फायदा घेणे हे मात्र तुमच्या हातात आहे. नोकरीसाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे. नोकरीत बढतीसाठी तुमचे काम हे तुम्ही सुधारले पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीच्या जातकांनी आपल्या वाणीवर हे नियंत्रण ठेवले पाहिजे, नाहीतर त्यामुळे पुढे तुम्हीच अडचणीत येऊ शकाल आणि त्याचा मानसिक त्रास होईल ते वेगळेच. जुनी येणी वसुलीसाठी प्रयत्न करणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे, परंतु हे काम करत असताना विनय हा तुम्ही तुमच्या अंगी बाणवला पाहिजे. तुमची वाणी कटू बनणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा तुमची वाणी तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये बाधक ठरू शकते. दाम्पत्य जीवनातील महत्त्वाचे निर्णय आणि त्याचबरोबर आर्थिक निर्णय, घरगुती निर्णय हे सुद्धा या गोष्टींवर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. जोडीदाराचे मत विचारात घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांनी आपल्या पाठांतरावर भर देणे हे गरजेचे असणार आहे. विशेषतः जे कॉमर्स साईडचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष चांगला आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर कुंभ राशीच्या जातकांसाठी ज्यांना दंतरोग आहेत किंवा ज्यांना मुखजन्य आजार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर डोळ्यांच्या समस्या या सुद्धा तुम्हाला सतावू शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे, आपला स्क्रीन टाइम कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. उपाय म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी आपला आहार संतुलित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे, त्यामुळे शनिवारी हनुमानाची आराधना ही त्यांनी निश्चित केली पाहिजे. त्याचबरोबर काळ्या वस्तूंचे दान हे सुद्धा कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांचे सलोख्याने वागणे हे शनीला अत्यंत प्रिय आहे आणि तेच त्याला अभिप्रेत आहे आणि म्हणून त्याचा अवलंब तुम्ही केला पाहिजे. आणि सर्वात शेवटची राशी म्हणजे मीन राशी. शनीचे हे गोचर भ्रमण तुमच्याच राशीवरून होत आहे. तुमच्यासाठी शनी हा 11व्या आणि 12व्या भावाचा मालक आहे आणि तो तुमच्या राशीवर आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. शनी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर गोचरीचे भ्रमण करत आहे
आणि तुम्हाला शाळेसाठीचा मध्यम काळ चालू आहे. जीवनामध्ये संयम बाळगण्याचा हा कालखंड असणार आहे. विशेषतः 31 ऑक्टोबरपर्यंत तुमच्यासाठी गुरुची दृष्टी शनीवर असल्यामुळे हा कालखंड तुमच्यासाठी थोडाफार चांगला असू शकतो. परंतु शनीचा हा काळ दिनांक 31 ऑक्टोबर नंतर तुमची परीक्षा घेणारा असणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत शनीचे अशुभत्व हे कमी होणार आहे, परंतु त्यानंतर मात्र दैवी आराधना करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे काम करणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. या कालखंडात कोणाशीही विशेष म्हणजे वादविवाद नको. दुखापतीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे हा कालखंड धैर्याने, परिश्रमाने आणि संयमित वागण्याचा असणार आहे आणि त्याचा अवलंब तुम्ही केला पाहिजे. शनीची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव, सप्तम भाव आणि दशम भावावर असणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे. त्यामुळे दाम्पत्य जीवन बाधित होऊ शकते किंवा त्यामध्ये उदासीनता येऊ शकते. जे नवीन दाम्पत्य आहेत त्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे, कारण दाम्पत्य जीवनामध्ये उदासीनता येऊ शकते आणि हे नवदाम्पत्यांना बाधक ठरू शकते. परंतु जे दंपती जीवनाच्या मध्यम टप्प्यावर आहेत त्यांना मात्र समजूतदारपणा, सामंजस्य हे महत्त्वाचे असणार आहे. जोडीदाराची सहानुभूती ही सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीत जे दाम्पत्य आपल्या दाम्पत्य जीवनात मध्यम टप्प्यावर आले आहेत त्यांच्यासाठी हा शनी विशेषतः तुम्हाला सहाय्यकारी ठरू शकतो. परंतु त्यासाठी तुमचे धैर्य, समजूतदारपणा हा मात्र आवश्यक असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला संबंध हे सांभाळण्यासाठी विशेष कसरत करावी लागणार आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत रेवती नक्षत्रातच शनीचे हे गोचर असणार आहे. त्यामुळे ज्यांच्या नक्षत्र रेवती आहे त्यांनी 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत अत्यंत खबरदारी घेणे हे गरजेचे असणार आहे. त्यासाठी स्वतःवर संयम आणि दैवी आराधना ही करणे तुमच्यासाठी गरजेचेच असणार आहे. याची रेवती नक्षत्र असणाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे. नोकरीत नको असलेले बदल या कालखंडात होऊ शकतात. स्वतःहून तुम्ही नोकरीसाठी बदलीचे प्रयत्न या कालखंडात करू नये. व्यापार करणाऱ्यांनी सुद्धा या कालखंडात कोणत्याही प्रकारचे नवीन बदल आत्ता सध्या करू नये. जे चालू आहे तेच पुढे ठेवा. शनीचा वक्र कालखंड हा तुम्ही शांततेने व्यतीत करा आणि 11 डिसेंबर नंतर व्यापारामध्ये बदल करण्याचे निर्णय त्यानंतर तुम्ही घेऊ शकता. तोपर्यंत आहे त्याच व्यापारामध्ये पाय घट्ट रोवून ठेवणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर कसून परिश्रम घेणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. अभ्यासामध्ये धरसोड वृत्ती किंवा कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. त्याचा परिणाम तुमच्या पुढील आयुष्यावर होणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांनी याची विशेष काळजी घ्यायची आहे, कारण हा तुमच्या जीवनाच्या पायाभरणीचा काल आहे. त्यासाठी एकंदरीतच मीन राशीच्या सर्वच जातकांनी आत्मचिंतन करणे हे गरजेचे असणार आहे, कारण शनी तुमच्या राशीवर आहे आणि त्यामुळे आत्मचिंतन करणे, मनन करणे, संयमाने वागणे हे तुमच्यासाठी हिताचे, गरजेचे आणि हाच तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना वातजन्य विकार आहेत त्यांनी आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा काल वातविकार असणाऱ्यांसाठी फारसा चांगला नाही, कारण हा वाताला बळ देणारा असा हा पावसाळ्याचा कालखंड आहे आणि त्यातच तुम्हाला हे विकार जास्त सतावू शकतात आणि म्हणून त्याची काळजी घेणे हे गरजेचे ठरेल. ज्यांना झोपेविषयक तक्रारी आहेत त्यांनी सुद्धा आपले स्वास्थ्य हे सांभाळले पाहिजे. त्यासाठी आपली दिनचर्या ही संतुलित ठेवा, कारण शनी हा न्यायप्रधान ग्रह आहे आणि म्हणूनच तुम्ही जर तुमची दिनचर्या संतुलित ठेवली, आपल्या कामाचे योग्य नियोजन केले तर तुमच्यासाठी शनीचे अशुभत्व कमी होण्यास ही मदत मिळणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा सुसंवाद ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. घरच्यांची मते ही सुद्धा तुम्ही आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. ते तुमच्यासाठी हिताचे ठरेल. ज्यांना हाडांचे दुखणे आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय म्हणून मीन राशीच्या जातकांनी गरजूंना मदत केली पाहिजे. त्याचबरोबर हनुमानाची आराधना ही नित्य केलीच पाहिजे. मारुती मंदिरामध्ये मंगळवारी किंवा शनिवारी बुंदीच्या लाडूचे दान किंवा वाटप हे तुम्ही जरूर केले पाहिजे, किंवा त्याऐवजी गुळ आणि फुटाणे यांचे सुद्धा दान तुम्ही करू शकतात. मीन राशीच्या जातकांनी 7.5 आहे हे लक्षात ठेवून आणि मुख्यतः तुमच्याच राशीवर शनी आहे आणि ज्यांचे रेवती नक्षत्र आहे त्यांनी विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण शनीचा वक्रकाल आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज शेवटचा भाग याची माहिती जाणून घेतलेली आहे आणि ही शृंखला आज पूर्ण केलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी
चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ज्यायोगे आमच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळेल. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.